24 फेब्रुवारीला रशियानं युक्रेनवरती हल्ला केला आणि संपूर्ण जगभरामध्ये तिसऱ्या जागतिक महायुद्धाबद्दलची भीती निर्माण झाली. संपूर्ण राष्ट्र हवालदिल झाली. या दरम्यान अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी यांनी रशियाच्या विरोधी आपली भूमिका स्पष्ट केली. भारताची मात्र परराष्ट्र धोरणाच्या बाबतीमध्ये काहीतरी गोची झालेली आहे असं चित्र जाणवायला लागलं. याचं कारण काय आहे, या सगळ्या गोष्टींबद्दल आपण चर्चा करणार आहोत, आपण बोलणार आहोत. परंतु तत्पूर्वी मला एक गोष्ट प्रांजळपणानं मला इथं कबूल करायची आहे, ती म्हणजे परराष्ट्र धोरणावरती बोलण्यासाठी मी कोणी एक्सपर्ट नाही आहे किंवा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारा मी कोण विद्यार्थी नाही आहे. मी एक सर्वसामान्य नागरिक आहे. पण सर्वसामान्य नागरिकाच्या भूमिकेतनं जगभरामध्ये जे काही चाललंय त्या संदर्भामध्ये माझी मतं तुमच्यासमोर मांडण्याचा मी एक छोटासा प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, पण या व्हिडिओमध्ये मी ज्या विषयावरती चर्चा करणार आहे त्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी सगळ्यांना आवाहन करणार आहे, रिक्वेस्ट करणार आहे, ते म्हणजे हेमंत तेलवेकर शो हे चॅनल आपण सबस्क्राईब करावं. आणि आपल्याला या चॅनलवरचे व्हिडिओ आपल्याला जर आवडत असतील तर नक्की हे चॅनल लाईक सुद्धा करा, व्हिडिओना लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, रशियानं युक्रेनवरती हल्ला केला आणि त्यानंतर संपूर्ण जगामध्ये एक हल्लोकोल्लोळ माजलेला आपण पाहतो. खरं तर युक्रेन हा रशियाचाच एक भाग. 1654 पासून रशियाच्या ताब्यात असलेला हा प्रदेश खरं तर रशिया त्याच्यावरती आपला हक्क कायम सांगत आलेला आहे. मात्र 1991 नंतर मात्र जी परिस्थिती रशियावरती उद्भवली आणि त्यानंतर जी 15 राष्ट्र रशियामधनं फुटून बाहेर पडली, त्याच्यामध्ये युक्रेन हे सगळ्यात मोठं राज्य रशियामधनं बाहेर पडलं. खरं तर युक्रेन हे राज्य हे युनायटेड स्टेट्स ऑफ सोव्हिएत रशिया याच्या निर्मितीमध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका घेतलेलं राज्य होतं. युनायटेड संघ जो युनायटेड स्टेट्स ऑफ सोव्हिएत रशियाचा जो संघ स्थापन झाला, या संघामध्ये खरं तर युक्रेननं खूप मोठी भूमिका अदा केलेली आपल्याला पाहायला मिळेल जर आपण इतिहासाची पानं उलटली तर. आता तेच राज्य 1991 मध्ये रशियामधनं बाहेर पडलं. हे सगळं कसं झालं, काय झालं, ह्या सगळ्या गोष्टीचा आपण उहापोह करणार आहे. अर्थात मला जेवढी माहिती आहे ती सगळी माहिती मी तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आता रशियाबद्दल मला इतकं सगळं वाटण्याचं, रशियाबद्दल मला थोडंसं आकर्षण वाटण्याचं कारण काय बरं? रशियाबद्दल मला आकर्षण वाटतंय म्हणून तर हा मी व्हिडिओ करतोय. याचं कारण असं होतं की सोव्हिएत संघ, सोव्हिएत देश नावाचं एक मॅगझिन आमच्या लहानपणी गावागावांमध्ये येत होतं. याचं कारण काय होतं बरं? सोव्हिएत संघ, सोव्हिएत देश नावाचं मॅगझिन, मासिक दर महिन्याला न चुकता भारतामधल्या विविध भाषांमधनं प्रसिद्ध होत होतं आणि भारतामधल्या विविध खेड्यागावांमध्ये ते पोहोचत होतं. याचं कारण होतं रशिया आणि भारत या दोन देशांची मैत्री. खरं तर 1917 साली रशियामध्ये बोल्शेविक क्रांती झाली आणि त्यानंतर रशियामध्ये साम्यवादी विचारसरणीचा पक्ष सत्तेवरती आला. एकपक्षीय राजवट रशियामध्ये सत्तेवरती आली. एकपक्षीय राजवट सुरू झाली रशियामध्ये आणि त्यानंतर लेनिन, स्टॅलिन यांच्या प्रभावाखाली रशियानं प्रचंड प्रगती केली. रशियाची प्रगतीचं एक महत्वाचं कारण असंही सांगता येईल आपल्याला, तो म्हणजे योजनाबद्ध पंचवार्षिक योजनांचा त्यांनी जो प्लॅन केला होता, योजना आणलेली होती. या पंचवार्षिक योजनांची फलश्रुती म्हणून रशियानं अगदी थोड्याच कालावधीमध्ये दैदिप्यमान अशी कामगिरी केली. त्याचबरोबर रशियामध्ये साम्यवादी जी विचारसरणीचं जे सरकार सत्तेवरती आलं होतं किंवा एकपक्षीय हुकुमशाहीच म्हणूया आपण, जी सत्तेवरती आलेली होती, याच्यामध्ये कामगारांचं आणि शेतकऱ्यांचं कल्याणकारी राज्य याची संकल्पना मांडण्यात आलेली होती. अर्थात साम्यवादी सरकार ज्या देशांमध्ये अस्तित्वात येतात किंवा साम्यवादी विचारसरणीची सरकार ज्या देशांमध्ये अस्तित्वात येतात त्या देशामध्ये सर्व संपत्ती ही राष्ट्राची संपत्ती मानली जाते. म्हणजे खाजगी क्षेत्राचं अस्तित्व तिथं बिलकुल नाकारलं जातं आणि सर्व क्षेत्र जी असतात ती सरकारी मालकीची असतात आणि त्याच्यामुळं वैयक्तिक मालकी, वैयक्तिक व्यवसाय, वैयक्तिक उद्योगधंदे यांना अजिबात प्रोत्साहन दिलं जात नाहीये. सर्व काही राष्ट्राच्या मालकीचं असतं. अशा पद्धतीची वाटचाल रशियाची झाली आणि साम्यवादी विचारसरणीचं हे राष्ट्र पुढे एवढं प्रगतीपथावरती गेलं. दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतर म्हणजे 1945ला जे दुसरं जागतिक महायुद्ध संपलं
त्याच्यानंतर एक परिस्थिती अशीही निर्माण झाली की जगभरामध्ये 2 गट पडले. एक अमेरिका प्रणित भांडवलशाही विचारसरणीच्या राष्ट्रांचा एक गट आणि त्यानंतर रशिया प्रणित साम्यवादी विचारसरणीचा एक गट. अशा पद्धतीची 2 गट आपल्या जगभरामध्ये अस्तित्वात आले. भारत नुकतंच स्वतंत्र झालेलं होतं. भारतासारखे अनेक छोटी छोटी राष्ट्र स्वतंत्र झालेली होती. अशा परिस्थितीमध्ये भारतानं अमेरिकेच्या गटामध्ये सामील होणं किंवा भारतानं रशियासारख्या गटामध्ये सामील होणं हे खरं तर पायावरती कुऱ्हाड मारून घेण्यासारखी परिस्थिती होती. कारण हे जे 2 गट होते, भांडवलशाही विचारसरणीचं अमेरिका प्रणित राष्ट्रांचा एक गट आणि दुसरा रशियाचा गट, याच्यामध्ये काट्याची टक्कर आता निर्माण झालेली होती. आणि जग परत एकदा 3ऱ्या जागतिक महायुद्धाला सामोरं जावं लागतं की काय, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली होती. अर्थात 3रं जागतिक महायुद्ध काही झालं नाही, परंतु अमेरिका आणि रशिया या 2 गटांमध्ये प्रचंड कोल्ड वॉर हे संपूर्ण पुढची सगळी दशकं संपूर्ण जगभरामध्ये अस्तित्वात आलं होतं किंवा कोल्ड वॉरची परिस्थिती संपूर्ण जगभरानं अनुभवली होती. कोल्ड वॉर म्हणजे काय, तर प्रत्यक्ष युद्ध नव्हे, परंतु युद्ध होतंय की काय अशा प्रकारची परिस्थिती. कारण टोकाची विचारसरणी, भांडवलशाही विचारसरणी आणि साम्यवादी विचारसरणी, अशी टोकाच्या विचारसरणीची ही 2 राष्ट्र एकमेकांच्या बरोबर कधी युद्धामध्ये उतरतील याचा कुठल्याही प्रकारचा नियम, कुठल्या प्रकारचा अंदाज बांधता येणं कठीण होतं. परंतु सातत्यानं संपूर्ण जग हे भीतीच्या छायेखाली वावरत होतं. अशा परिस्थितीमध्ये त्यावेळचे आपले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अमेरिकेच्या गटामध्ये पण आणि रशियाच्या गटामध्ये पण सामील व्हायला स्पष्टपणे त्यांनी नकार दिला आणि त्यांनी एक नवीन चळवळ सुरू केली, ती म्हणजे नॉन अलाइनमेंट मुवमेंट, म्हणजे अलिप्ततावादी चळवळ. म्हणजे कोणत्याही गटामध्ये सामील न होणारी जी राष्ट्र आहेत, ज्यांना स्वतःच्या विकासासाठी कुठल्याही गटामध्ये सामील व्हायचं नाही, परंतु सगळ्यांबरोबर सामोपचाराचं, शांततेचं आणि सहकार्याचं धोरण अवलंबून आपल्या देशाची वाटचाल करायची, अशा राष्ट्रांचा एक नवीन गट स्थापन झाला असं म्हणूया आपण हवं तर. आणि त्या गटानं नॉन अलाइनमेंट चळवळ पुढे चांगली रेटली. अर्थात हे सगळं होत असताना भारतानं रशियामधलं काही गोष्टी वानगी दाखल जर द्यायचं झाल्या तर योजनाबद्ध जो विकास जो रशियानं केला, पंचवार्षिक योजनांची जी पद्धती रशियामध्ये आणलेली होती, त्या पद्धतीचा भारतानं स्वीकार केला आणि लोककल्याणकारी राज्याचा स्वीकार करून भारतानं रशियामध्ये असलेली जी पंचवार्षिक योजनेची जी योजना होती, ती योजना भारतानं स्वीकारली, ऍक्सेप्ट केली आणि त्या योजना भारतानं योजना आयोगाच्या माध्यमातून भारतानं पंचवार्षिक योजना भारतामध्ये राबवल्या गेल्या. भारतानं या योजनांचा पाठपुरावा करत प्रगती चांगली केली. अर्थात नंतर जेव्हा 2014ला जेव्हा मोदींच्या नेतृत्वाखाली जेव्हा एनडीए गव्हर्नमेंट स्थापन झालं, त्यावेळेला योजना आयोग नावाचा आयोग आपण बंद केला आणि त्या ठिकाणी आज आपण नीती आयोगाची आपण मांडणी केलेली आहे आणि नीती आयोगाच्या माध्यमातून आपल्या देशाचा विकास करण्याचा काम आपण चालू केलेलं आहे. परंतु रशियाचं मात्र मॉडेल आपण पंचवार्षिक योजनेचं मॉडेल आपण स्वीकारलं आहे, हे मात्र नक्की. अर्थात जग 2ऱ्या जागतिक महायुद्धाकडनं पुढे चाललेलं होतं आणि कोल्ड वॉर सदृश्य म्हणजे शीतयुद्धाची परिस्थिती आपल्या जगभरामध्ये अस्तित्वात होती आणि या परिस्थितीमध्ये युद्ध जरी झालं नसलं तरी पण युद्ध सदृश्य परिस्थिती होती की काय, अशा पद्धतीचं भीतीदायक वातावरण होतं. अर्थात हे सगळं वातावरण जेव्हा चालू होतं त्यावेळेला रशिया आपला चांगला मित्र पण होता. रशियानं आपल्याला बऱ्याच वेळेला आपल्याला मदत केलेली होती. उदाहरणार्थ अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जपान आणि रशिया हे युनायटेड नेशन्सच्या सुरक्षा समितीचे कायम सदस्य राष्ट्र होती आणि या राष्ट्रांना एक अधिकार देण्यात आलेला आहे, तो म्हणजे नकाराधिकार, ज्याला आपण वेटो पॉवर असं म्हटलं जातं. जेव्हा जेव्हा भारताच्या विरोधात कोणती एखादी तरतूद आली असेल किंवा भारताविरोधात एखादी भूमिका घेतली असेल राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरती आणि युनायटेड नेशन्सवरती हा प्रश्न भारताच्या विरोधात जेव्हा आणला गेला असेल, तेव्हा रशियानं आपल्याला कायमस्वरूपी मदत केलेली होती आणि ती म्हणजे की जेव्हा भारताच्या विरोधात एखादा निर्णय होत असायचा तेव्हा रशिया वेटो पॉवरचा वापर करून भारताविरोधी असणाऱ्या ज्या तरतुदी होत्या त्याच्या विरोधात मतदान करायचं आणि त्याच्यामुळे व्हायचं काय की भारताविरोधात बऱ्याच वेळेला
बऱ्याच वेळेला भारताविरोधात जाणाऱ्या ज्या तरतुदी होत्या त्या तरतुदी संपवण्याचं काम हे रशियाने केलेलं होतं. म्हणजे अशा पद्धतीनं रशियानं भारताला नेहमीच मदत केलेली होती. या दरम्यान पुढच्या काही वर्षापर्यंत भारत आणि रशिया या दोन राष्ट्रांमध्ये प्रचंड मैत्रीचं वातावरण निर्माण झालेलं होतं आणि त्यातूनच एक भाग म्हणून भारतामध्ये सोव्हिएत संघाचं एक मॅगझिन येत असायचं आणि ते म्हणजे सोव्हिएत देश नावाचं. आणि या सोव्हिएत देश या मॅगझिनचं भारतामधल्या असंख्य भाषांमध्ये, खूप साऱ्या भाषांमध्ये रूपांतरित व्हायचं, भाषांतर व्हायचं आणि ते मॅगझिन खेड्यापाड्यापर्यंत हे पोहोचत असायचं. त्यापैकी मराठी या भाषेमध्ये सुद्धा हे मॅगझिन येत असायचं. आणि हे मॅगझिन ज्या वेळेला आम्ही 5वी 6वी 7वीला होतो तेव्हा हे मॅगझिन आमच्या गल्लीमध्ये कोणाच तरी घरी यायचं आणि ते मॅगझिन आम्ही वाचायचो विशेष, आणि त्यामध्ये विशेष आम्ही रुची घ्यायचो. रशियामधली त्यावेळची परिस्थिती काय आहे. अर्थात एक गोष्ट मात्र आपल्याला कबूल करायला पाहिजे की साम्यवादी विचारसरणीची ही जी राष्ट्र असतात, ही राष्ट्र जगाला जे दाखवायचं असतं तेच ते दाखवत असतात. जगाला जे दाखवायचं नाही आहे, आपल्या देशामध्ये अंतर्गत परिस्थिती नेमकी कशी आहे हे ते जगापासून दडवून ठेवण्याचा प्रयत्न करतात. जगामध्ये केवळ आपल्याला जे दाखवायचं आहे ते दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. आणि तसाच तो प्रयत्न सोव्हिएत संघाचा असायचा, परंतु तो इतका छान असायचा प्रयत्न की त्याच्यामुळं मी रशियाकडे आकर्षिला गेलो. अर्थात त्यामुळं मला रशियाबद्दल खूप आकर्षण निर्माण झालेलं होतं. पुढे 1990च्या दशकामध्ये एक परिस्थिती अशी निर्माण झाली ती म्हणजे की 85-86 पासूनच हे वातावरण रशियामध्ये एक बदलाचं वातावरण निर्माण झालेलं होतं. ते म्हणजे मिखाईल गोर्बाचेव नावाचे राष्ट्राध्यक्ष रशियाच्या राष्ट्राध्यक्ष पदावरती निवडून आलेले होते आणि मिखाईल गोर्बाचेव यांच्या हातामध्ये सत्ता आलेली होती. मिखाईल गोर्बाचेव यांना जग ओळखतं ते म्हणजे स्वातंत्र्य आणि स्वायत्ततेचं धोरण त्यांनी रशियामध्ये आणलं. इतक्या सगळ्या वर्षानंतर जेव्हा रशिया एकपक्षीय पद्धतीचा स्वीकार करून इतक्या सगळ्या पद्धतीनं छानपैकी वाटचाल करत असताना, एक स्ट्रॉंग देश बनला असताना, मिखाईल गोर्बाचेव यांनी ग्लास्नोस्त आणि पेरेस्ट्राइका नावाचं धोरण त्यांनी रशियामध्ये आणलं. आता ग्लास्नोस्त आणि पेरेस्ट्राइका हे धोरण काय आहे तर ग्लास्नोस्त आणि पेरेस्ट्राइका याचा अर्थ आहे स्वातंत्र्य आणि स्वायत्तता. म्हणजे मिखाईल गोर्बाचेव यांनी एक वेगळा प्रयोग आपल्या देशामध्ये केला आणि तो प्रयोग होता की खाजगी उद्योगधंद्यांना पाठिंबा द्यायचा किंवा खाजगी उद्योगधंदे जे आहेत त्या उद्योगधंद्यांना पाठिंबा देऊन हे उद्योगधंदे उभा करायचे किंवा राष्ट्राच्या मालकीची जी संपत्ती आहे, उदाहरणार्थ शेती आहे, तर खाजगी शेतीला उत्तेजन द्यायचं. आणि अशा पद्धतीचं धोरण मिखाईल गोर्बाचेवनी काही प्रमाणामध्ये स्वीकारलं गेलं. परंतु त्याच्यामुळं रशियामध्ये एक वादळी वारं सुरू झालं. एक वेगळ्या प्रकारचं वैचारिक थैमान त्या देशामध्ये निर्माण झालं. कारण का आतापर्यंत रशियामध्ये एक रिजिड, अतिशय कडक अशा धोरणांखाली असलेली जी व्यवस्था होती ती व्यवस्था आता बदलायला लागलेली होती, ढिलाई यायला लागलेली होती. आणि त्याच्यामुळं अगदी सुरुवातीच्या कालावधीमध्ये जे इम्बॅलन्स होणं म्हणजे अटळ होतं ते इम्बॅलन्सिंग इकॉनॉमीमध्ये, अर्थशास्त्रामध्ये, अर्थव्यवस्थेमध्ये झालं. आणि त्याची परिणिती म्हणून रशियामध्ये मिखाईल गोर्बाचेव यांच्या विरोधात खूप मोठी आंदोलनं सुरू झाली. आणि मिखाईल गोर्बाचेव यांनी तो निर्णय सुरुवातीला त्यांनी मागे घेतला. परत काही दिवसांनी ग्लास्नोस्त आणि पेरेस्ट्राइका नावाचं धोरण त्यांनी परत एकदा लागू केलं आणि स्वायत्ततेला किंवा स्वातंत्र्याला थोडीशी त्यांनी प्रोत्साहन देण्याचं काम केलं. त्यांच्या या कार्याबद्दल, स्वायत्तता आणि स्वातंत्र्यता या त्यांच्या धोरणाबद्दल जगानं त्यांचा गौरव सुद्धा केला नोबेल पारितोषिक देऊन. एवढंच नव्हे तर भारतानं सुद्धा त्यांना इंदिरा गांधी शांतता पुरस्कार देऊन शांतता पुरस्कार देऊन भारताने देखील गोर्बाचेव यांचा सन्मान केलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर अशा पद्धतीनं रशियामध्ये बदलाचं वारं निर्माण झालेलं होतं, वातावरण निर्माण झालेलं होतं. आणि त्याच्यामुळं रशियाची अर्थव्यवस्था कमालीची ढासळू लागली. इतकी ढासळू लागली की 90-91च्या दरम्यान मला वाटतं की रशियाचं चलन होतं रुबल. 1200 रुबलला लोकांना एका पावासाठी 1200 रुपये खर्च करणं लोकांच्यासाठी अटळ बनलं. इतकी अर्थव्यवस्था रशियामधली कमजोर झालेली होती. अशा परिस्थितीमध्ये रशियाचं विभाजन होणं ही काळाची गरज बनलेली होती. आणि त्याचमुळं मिखाईल गोर्बाचेव यांनी रशियाचं विभाजन केलं. रशियाचे इंटिग्रेशन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि रशियामधनं 15
राज्य ही फुटून स्वतंत्र झाली. त्यापैकी सगळ्यात मोठं राज्य होतं ते म्हणजे युक्रेन. खरं तर युक्रेन हे 1654 पासून रशियाचाच एक भाग बनलेलं होतं. एवढंच नव्हे, युनायटेड स्टेट्स ऑफ सोव्हिएत रशिया म्हणजे सोव्हिएत संघाची बांधणी करण्यामध्ये पहिल्यांदा फाउंडर मेंबर म्हणून युक्रेननंच काम केलेलं होतं. आणि आता मात्र 90 नंतर मला वाटतं 90, 91, 92ची ती घटना असेल. या दरम्यान खूप साऱ्या घटना जगभरामध्ये मनस्ताप देणाऱ्या खूप साऱ्या घटना घडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर त्याचा आपण विद्वानांनी त्याचा अभ्यास करून त्या सगळ्या घटना परत एकदा आजच्या पिढीसमोर खरं तर मांडायला पाहिजेत. खरं तर त्या सगळ्या समोर येतील या निमित्तानं, रशियाच्या युक्रेनवरच्या हल्ल्याच्या निमित्तानं. आणि 90च्या दशकामध्ये ज्या काही घडामोडी घडल्यात त्या आपल्याला पाहायला मिळतील. परंतु 90-91च्या दरम्यान रशियाचं मात्र विभाजन झालं आणि त्यामधनं खूप म्हणजे 15-16 राज्य ही रशियामधनं बाहेर पडलीत आणि त्याच्यामध्ये युक्रेन हे एक सगळ्यात मोठं असं राज्य होतं. ही झाली 90-91 नंतर पर्यंतची परिस्थिती. मी मग अशी म्हटलो की 90च्या दशकामध्ये अनेक साऱ्या घटना घडल्या. कुठल्या कुठल्या घटना घडल्या ते मला तुम्हाला सांगायला पाहिजे की 88-89च्या दरम्यान मला वाटतं की माझं साल वगैरे सांगणं हे जर खरं असेल तर कदाचित मागे पुढे कुठंतरी इराकनं कुवेतवरती हल्ला केलेला होता आणि कुवेत हे गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला होता. अर्थात इराकला त्यावेळेला पाठिंबा रशियाचाच होता असं म्हटलं जातं. कारण त्यावेळेला इराक हे रशियानं दिलेलं एक क्षेपणास्त्र वापरत होता आणि त्याचं नाव होतं स्कड क्षेपणास्त्र. कदाचित आपण इंटरनेटवरती त्याची माहिती सुद्धा बघू शकता. रशियाचं स्कड नावाचं क्षेपणास्त्र हे इराक वापरत होता आणि त्याच वेळेला न्यूज मध्ये आम्हाला हे पण बघायला मिळायचं की इराक जेव्हा कुवेतवरती हल्ला करत होता त्यावेळेला अमेरिकेनं देखील इराक विरोधात मोहीम उभा केली आणि अमेरिकेनं इराक विरोधात पॅट्रियट ही क्षेपणास्त्र डागलेली, अशा सगळ्या बातम्या पेपरमध्ये येत असायच्या. त्यावेळेला दुसरं कोणतंही साधन नव्हतं माहिती मिळवण्याचं आणि पेपर हे एक महत्वाचं साधन त्यावेळेला बनलेलं होतं. आणि पुढारी सारखे पेपर किंवा लोकमत आपल्याकडे त्यावेळेला नव्हता, सकाळ होता. तर पुढारी सकाळसारख्या पेपरमधून या सगळ्या वार्ता आम्हाला वाचायला मिळायच्या आणि युद्धस्य वार्ता रम्य ही जी उक्ती आहे त्या उक्तीप्रमाणे हे सगळं आम्हाला वाचायला मिळायचं आणि खूप इंटरेस्टनं आम्ही ते सगळं बघत असायचो. अर्थात हे सगळं आम्ही इंटरेस्टनं बघत असायचो, परंतु तिकडे इराक आणि कुवेतमध्ये परिस्थिती मात्र भयंकर झाली होती. अमेरिका या इराकच्या आघाडी विरोधात अमेरिकेनं उडी मारली आणि त्यानंतर इराकचा जो कुवेतवरचा हल्ला होता ते जे प्रकरण होतं ते प्रकरण थांबलं. पुढे सद्दाम हुसेनचं काय झालं तो एक वेगळा मुद्दा आहे, त्याच्यावरती आपल्याला बोलायचं नाहीये. परंतु 90च्या दशकामध्ये ज्या काही घडामोडी घडल्या त्याच्या संदर्भानं मी हे सांगतोय की रशिया च्या मदतीनं इराकनं कुवेतवरती हल्ला त्यावेळेला केलेला होता. ही एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. दुसरी गोष्ट, रशियाचं मॉडेल स्वीकारलेला रशियाचा शेजारचं राष्ट्र आणि आपलं सगळ्यात मोठं एनिमी नंबर 1 जॉर्ज फर्नांडिसच्या भाषेमध्ये जर बोलायचं झालं तर एनिमी नंबर 1 हे राष्ट्र दुसरं तिसरं कुठलं नसून चायनानं रशियाचं मॉडेल स्वीकारलेलं होतं. साम्यवादी विचारसरणीचं पक्ष चीनमध्ये पण सत्तेवरती आलेला होता आणि चीनमध्ये देखील खूप सारी लोखंडी अशी व्यवस्था घट्टपणे उभा राहिलेली होती. अर्थात 1989 मध्ये चीनमधल्या विद्यार्थ्यांनी तियानमेन चौकामध्ये, बीजिंग मधल्या तियानमेन चौकामध्ये त्यांनी खूप मोठं आंदोलन छेडलेलं होतं आणि या आंदोलनाला मारण्यासाठी, चिरडण्यासाठी त्यावेळच्या शासकांनी तियानमेन चौकामध्ये विद्यार्थी जे शांततापूर्ण अशा पद्धतीने आंदोलन करणारे जे विद्यार्थी होते त्यांच्यावरती बुलडोजर घातला आणि 7-8-10 हजार विद्यार्थी त्याच्यामध्ये मारले गेलेले होते. या घटनेची निंदा जगभरामध्ये सर्व राष्ट्रांनी केली, लोकशाही मानणाऱ्या सर्व राष्ट्रांनी केलेली होती. त्या विद्यार्थ्यांची मागणी एकच होती, ती म्हणजे की चायनामध्ये जी हुकुमशाही जी प्रवृत्ती आहे किंवा हुकुमशाही विचारसरणीचा जो पक्ष आहे तो पक्ष पायउतार व्हावा आणि चीनमध्ये स्वातंत्र्य यावं, लोकशाही यावी, अशा पद्धतीची मागणी या विद्यार्थ्यांनी केलेली होती. परंतु ती मागणी चिरडून टाकण्यात आली. ही 1989ची घटना घडलेली होती. 1991 मध्ये मला वाटतं राजीव गांधींची हत्या झालेली आपल्याला पाहायला मिळतो. या सगळ्या जगाच्या पटलावरती जगाला विचार करणाऱ्या अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडत होत्या आणि याच दरम्यान रशिया ज्याचं क्षेत्रफळ खूप मोठं आकारानं आज देखील खूप मोठा रशिया आहे आणि ज्या देशाची सीमा ज्या देशाचं क्षेत्रफळ हे दोन्ही कॉन्टिनेंटमध्ये आहे, खंडांमध्ये आहे, युरोप आणि आशिया, एवढा अवाढव्य आकाराचा देश रशिया याचं विघटन झालं आणि रशियामधनं 15-16 राज्य ही बाहेर पडली. युक्रेन हे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे युक्रेन हे त्यापैकी एक सगळ्यात मोठं असं राज्य रशियामधनं बाहेर पडलेलं होतं. नंतर मात्र
रशियामध्ये मात्र नंतर खूप भयंकर अशी संघर्षाची परिस्थिती रशियामध्ये निर्माण झालेली होती. अन्नाला मोताद नागरिक झाले, नागरिकांना खूप भयंकर अनुभव आले. पण नंतर मात्र त्या परिस्थितीमध्ये हळूहळू सुधारणा झाली. सुरुवातीला बोरिस एल्स्तीन हे राष्ट्राध्यक्ष रशियाच्या सत्तेवरती आले. त्यांनी देखील थोडंफार इकॉनॉमी सावरण्याचा प्रयत्न केला. नंतरच्या कालावधीमध्ये बोरिस एल्स्तीन नंतर व्लादिमीर पुतीन हा कणखर माणूस सत्तेवरती आला आणि व्लादिमीर पुतीन यांनी अतिशय कणखरपणे रशियाचं नेतृत्व केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. व्लादिमीर पुतीन यांना म्हणजे यांना खरं तर गतवैभव असलेलं रशिया त्यांना मिळवायचं आहे. अर्थात आता रशियामध्ये हुकुमशाही नाही आहे, एकपक्षी हुकुमशाही नाही आहे. मात्र लोकशाहीवादी असलेला हा रशिया आज देखील असं आपल्याला 100% म्हणवत नाही आहे की तो लोकशाहीवादी राष्ट्र आहे म्हणून, राज्य आहे म्हणून. पण या देशामध्ये व्लादिमीर पुतीन यांनी आपली निरंकुश सत्ता आज मितीला स्थापन केलेली आपल्याला पाहायला मिळतं. कारण गेल्या काही वर्षामध्येच त्यांनी एक आपल्या संसदेमध्ये डुमा म्हणता येईल त्याला, यस डुमा असेल कदाचित, डुमामध्ये त्यांनी एक करार घडवून आणलेला आहे, एक कायदा घडवून आणलेला आहे. आणि त्या कायद्यानुसार व्लादिमीर पुतीन यांना आजीवन रशियाच्या राष्ट्राध्यक्ष पदावरती राहता येणार आहे. अशा पद्धतीचं व्लादिमीर पुतीन यांनी वातावरण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर असा हा व्लादिमीर पुतीन अतिशय कणखर नेता रशियाच्या गादीवरती आला आणि रशियाचं त्यांनी खूप स्ट्रॉंग देशामध्ये परत एकदा त्यांनी रूपांतर केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यांच्या कणखरपणाची 2 उदाहरणं देता येतील. मला वाटतं 2002-03 मध्ये रशियामध्ये मॉस्कोमध्ये एकदा चेचन अतिरेक्यांनी एका थिएटरमध्ये त्यांनी प्रवेश घेतला आणि तिथं असलेल्या प्रेक्षकांना त्यांनी ओलीस ठेवलं आणि त्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर आम्ही प्रेक्षकांना मारू किंवा हे थिएटर उडवून देऊ, अशा प्रकारची धमकी त्यांनी दिली. अशा परिस्थितीमध्ये व्लादिमीर पुतीन यांनी खरं तर प्रेक्षकांना, त्या थिएटरमध्ये जमलेल्या प्रेक्षकांना वाचवण्याची भूमिका घ्यायला पाहिजे होती. परंतु त्यांनी एक अशा प्रकारचा गॅस त्या थिएटरमध्ये सोडला की ज्या भयंकर गॅसमुळं थिएटरमधले प्रेक्षक तर मरण पावले, अतिरेकी देखील मरण पावले. आणि अशा पद्धतीनं ते इतके कणखर पद्धतीनं त्यांनी तो हल्ला परतावून लावला किंवा अतिरेक्यांचा तो जो प्लॅन होता तो त्यांनी फसवला किंवा परतून लावला. इथे एक गोष्ट आपल्याला नमूद केली पाहिजे की व्लादिमीर पुतीन इतके कणखरपणे असं म्हणतात की जेव्हा आपल्याला अतिरेक्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी लागते त्यावेळेला 4-2 लोक, निष्पाप लोक सुद्धा मरण पावतात, हे त्यांचं धोरण. अशा पद्धतीनं कणखर असा नेता रशियाला लाभलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि या नेत्याला म्हणजे व्लादिमीर पुतीनला आता जे हवाय ते हवाय रशियाला वैभव मिळवणं. आणि म्हणूनच ते युक्रेनचं स्वातंत्र्य हे मान्य करायला तयार नाही आहे. ते आता असं म्हणतात की युक्रेन हा देखील रशियाचा अविभाज्य घटक आहे. युक्रेनला त्याचं स्वतःची असं संस्कृती नाही आहे किंवा त्याचं स्वतःचं असं राष्ट्र म्हणून त्यांचं अस्तित्व नाही आहे, असं व्लादिमीर पुतीन यांचं म्हणणं आहे. आणि म्हणूनच ते युक्रेनवरती हल्ला करतायत. हल्ला केलेला आहे त्यांनी. आज जवळपास युक्रेनच्या कीव या राजधानीपर्यंत त्यांची मजल पोहोचलेली आहे. युक्रेनवरती दबाव टाकण्याचं किंवा युक्रेनवरती हल्ला करण्याचं त्यांचं दुसरं एक कारण आहे, ते म्हणजे की नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन नावाचा एक करार युक्रेनच्या आजूबाजूला असलेली जी 30 एक राज्य आहेत, या 30 एक देशांनी एक करार केलेला आणि या करारानुसार त्यांनी एक बांधणी केलेली आहे. ती म्हणजे की एकावरचा हल्ला म्हणजे सगळ्यांवरचा हल्ला. नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन म्हणून एक करार आहे. त्या करारानुसार सामील असलेल्या राष्ट्रांवरच्या एका राष्ट्रावरचा हल्ला हा सगळ्या राष्ट्रांचा हल्ला समजला जाईल, अशा प्रकारचा करार एक अस्तित्वात आहे. आणि त्या करारानं युक्रेनच्या शेजारची राष्ट्र बांधली गेलेली आहेत. युक्रेन देखील या करारानुसार या नाटो संघटनेमध्ये सहभागी व्हायची इच्छुक आहे, इच्छा त्याची आहे आणि तो या करारामध्ये प्रवेश घेणार आहे. आणि तसं केल्यामुळं युक्रेनची भूमी ही नाटोच्या सैन्याला उपलब्ध होऊ शकेल आणि त्याच्यामुळं मॉस्कोवरती आक्रमण करणं नाटो सारख्या संघटनेला सहज शक्य होईल, ही एक भीती व्लादिमीर पुतीन यांना वाटते आहे. आणि म्हणून युक्रेनवरती हल्ला करण्याचं आणि युक्रेनला बफर स्टेट करण्याचं एक कारण आहे, ते म्हणजे की नाटो पासून संरक्षण करणं. तिसरी एक महत्वाची गोष्ट यामध्ये नमूद करायला पाहिजे, ते म्हणजे की रशियाला वर्षभर न गोठणारं एक बंदर हवं आहे की ज्याच्यामुळं जलमार्ग त्याला सुरक्षित करायचे आहेत.
तर ही अनेक कारणं आपल्याला सांगता येतील की या सगळ्या कारणामुळे व्लादिमीर पुतीन हे युक्रेनला गिळंकृत करायला टपलेले आपल्याला पाहायला मिळतात. अर्थात 24 फेब्रुवारीला जेव्हा व्लादिमीर पुतीन यांनी जेव्हा युक्रेनवरती हल्ला केला तेव्हा जगभरातल्या राष्ट्रांनी, लोकशाही मानणाऱ्या अनेक राष्ट्रांनी याचा निषेध केला. अमेरिकेनं तर त्याच्यावरती कडक निर्बंध लादलेत. अगदी सुरुवातीला अमेरिका असं म्हणत होते की या युद्धामध्ये आपण सहभागी होऊ, अमेरिका सहभागी होईल की नाही हा प्रश्न अनुत्तरित आहे. याबद्दल मला काही सांगता येणार नाही, परंतु अमेरिकेनं मात्र कडक निर्बंध जाहीर केलेले आहेत रशियावरती. आपल्यावरती पण तशा प्रकारचे निर्बंध कधी काळी जाहीर केलेले होते आणि त्या निर्बंधाचा फटका आपल्याला पण बसलेला होता. पण तो कधी बसला होता हे मी नंतर तुम्हाला सांगेन. पण आज मी तिला फ्रान्स, जर्मनी आणि जगभरामधली अनेक राष्ट्र ही रशियाचा निषेध करताना आपल्याला पाहायला मिळतं. परंतु त्याच वेळेला अमेरिकेचा एक अगदी अलीकडच्या कालावधीपासून म्हणजे गेल्या 10-15 वर्षापासून अमेरिकेचा एक नवीन मित्र किंवा आपल्याला एक नवीन मित्र म्हणून अमेरिका भेटलेला आहे. त्या अमेरिकेच्या मित्रानं म्हणजे भारतानं खरं तर रशियाचा निषेध करायला पाहिजे अशी एक भूमिका अमेरिकेनं मांडलेली होती. परंतु त्या अमेरिकेच्या भूमिकेप्रमाणे भारतानं रशियाच्या हल्ल्याला आपण निषेध त्या हल्ल्याचा केलेला नाहीये. उलट परवाच मोदी असं म्हणतात की त्यावेळेला मी व्लादिमीर पुतीन यांना फोन केला आणि त्यांना सबुरीनं घेण्याचा सल्ला त्यांनी दिला. एवढंच नव्हे तर युनायटेड नेशन्स मध्ये भारताची भूमिका जाहीर करत असताना भारताचे मला वाटतं कोण बरं राजदूत असतील किंवा UN मधले सदस्य, कायमस्वरूपी सदस्य, त्यांचं नाव मला वाटतं की राममूर्ती का काहीतरी असं काहीतरी नाव आहे, माफ करा माझं नाव चुकलं असेल तर, त्यांनी अशी भूमिका घेतलेली आहे की आम्ही रशियाच्या युक्रेनवरच्या हल्ल्यावरती आम्ही बारीकपणानं लक्ष ठेवून आहोत आणि ही सगळी गोष्ट अगदी शांततेमध्ये प्रक्रिया याची पार पाडली पाहिजे आणि रशियानं हल्ला थांबवला पाहिजे, रशियानं माघार घेतली पाहिजे किंवा रशियानं शांततेनं घेतली पाहिजे, सबुरीनं घेतलं पाहिजे, असं काहीतरी विधान आपल्या राममूर्तीने केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. थोडक्यात आपल्याला असं म्हणावं लागेल की रशियाचा जो युक्रेनवरचा हल्ला आहे त्या हल्ल्याला भारतानं कडक शब्दांमध्ये त्याची निर्भत्सना केलेली नाही आहे, निषेध केलेला नाही आहे, नाराजी व्यक्त केलेली नाही आणि ही गोष्ट खरं तर अनाकलनीय वाटते. हा आपल्या व्हिडिओचा विषय आहे. खरं तर का बरं अनाकलनीय वाटते? खरं तर अमेरिका गेल्या काही दिवसापासून आपलं मित्र राष्ट्र म्हणून जवळ आलेलं आहे. 2014 मध्ये जेव्हा मोदी जेव्हा सत्तेवरती आले तेव्हा बराक ओबामा त्यावेळेला मला वाटतं त्यांच्या शेवटच्या कालावधीमध्ये ते सत्तेवरती होते आणि त्यावेळेला मोदी आणि बराक ओबामा यांच्यामधली मैत्री सर्वश्रुत झाली होती. त्यावेळेला मोदी हे बराक ओबामांना बराक म्हणून हाक मारत होते. म्हणजे भारत आणि अमेरिका जवळ जायला सुरुवात झालेली होती. नंतर ट्रम्प जेव्हा सत्तेवरती आले तेव्हा देखील भारत आणि अमेरिका यांच्यामधली मैत्री खूप चांगल्या प्रमाणामध्ये आकाराला येत होती. याचं कारण आर्थिकदृष्ट्या मला असं वाटतं की आर्थिकदृष्ट्या आपण एकमेकांवरती खूप विसंबून आहोत. भारताची खूप मोठी बाजारपेठ अमेरिकेला उपलब्ध आहे आणि त्याचबरोबर भारतामधले अनेक विद्वान, अनेक हुशार माणसं ही अमेरिकेमध्ये राबतायत. ते डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत. अमेरिकेमध्ये सिलिकॉन व्हॅली नावाचा एक भाग आहे की ज्या भागामध्ये भारतामधले असंख्य माणसं, भारतामधले असंख्य इंजिनियर्स, अतिशय टॅलेंटेड इंजिनियर्स हे सिलिकॉन व्हॅलीमध्ये अमेरिकेच्या उत्कर्षासाठी, प्रगतीसाठी काम करताना आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच्यामुळं भारतामधल्या विद्वानांच्या जीवावरती अमेरिका उड्या मारत आहे आणि त्यामुळं अमेरिकेला भारत हवा आहे हे एक कारण त्याबद्दल आपल्याला सांगता येईल. त्याचबरोबर अमेरिकेची जी सोशल मीडिया जो प्लॅटफॉर्म आहे आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या कंपन्या आहेत या कंपन्यांवरती, बँकांवरती भारतीय वंशाची अनेक माणसं या मोठमोठ्या पदांवरती, सीईओ सारख्या पदांवरती म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर सारख्या पदांवरती काम करताना आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे भारतीयांची बुद्धिमत्तेचा वापर अमेरिकेनं खूप मोठ्या प्रमाणावरती केलेला आहे आणि त्यामुळं अमेरिकेला भारत आणि भारताला अमेरिका हवी आहे हे गेल्या 10-15 वर्षामध्ये सिद्ध झालेलं आहे आणि अमेरिका आणि भारत खूप जवळ आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मात्र त्याच वेळेला आपल्याला हेही कबूल केलं पाहिजे की रशिया आपला जुना मित्र आहे आणि रशियानं आपल्या विरोधात जेव्हा जेव्हा निर्णय UN मध्ये व्हायचे, काश्मीर प्रश्नावरनं म्हणा किंवा अन्य कुठल्या, त्यावेळेला भारताच्या विरोधात गेलेले जे निर्णय होते त्या निर्णयांच्या विरोधात वेटो पॉवर वापरून भारताला रशियानं खूप वेळा मदत केलेली आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे रशिया हा आपला एक जुना मित्र आहे असं म्हणायला काय हरकत नाही. त्याचबरोबर अग्निबाण उडवण्यासाठी आपल्याला क्रायोजेनिक इंजिनाचा वापर करणं क्रमप्राप्त होतं. त्यावेळेला रशियानं
आपल्याला रशियाच्या पडत्या कालावधीमध्ये क्रायोजेनिक इंजिन खरं तर भारतासाठी देऊ केलेलं होतं रशियानं, पण त्याच्यावरती अमेरिकेनं आक्षेप घेतला आणि त्यावेळेला रशिया दुबळा झालेला होता. परदेशामधून येणारी मदत त्यांना हवी होती, त्यामुळे अमेरिकेच्या आक्षेपामुळं रशियानं क्रायोजेनिक इंजिन आपल्याला नाकारलेलं होतं. परंतु भूमिका मात्र स्पष्ट आणि चांगली होती, ती म्हणजे भारताला मदत करण्याची भूमिका रशियाची होती आणि त्यामुळं रशिया आपली मैत्री निभावत होता. अर्थात अमेरिकेच्या दबावामुळे झुकला तो आणि आपल्याला ते क्रायोजेनिक इंजिन मिळालं नाही. मात्र त्याचा परिणाम स्वरूप म्हणून भारतानं स्वतःहून स्वकीय बनावटीचं क्रायोजेनिक इंजिन बनवलं आणि अग्निबाणाची झेप आपण घेतलेली आपल्याला पाहायला मिळतं. स्टॉकहोम पीस रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणून एक इन्स्टिट्यूट आहे आंतरराष्ट्रीय पातळीवरती. म्हणजे या इन्स्टिट्यूट मार्फत दरवर्षी सर्वे केला जातो आणि या सर्वेद्वारे असं सांगण्यात आलेलं आहे की 2014 पासून ते आज तागायतपर्यंत भारत हा संरक्षणाचा सगळ्यात मोठा आयातदार देश आहे. रशियाकडनं ही सगळी आयात होते आणि या आयातीमध्ये रशियाचा वाटा हा 50 ते 70% एवढा मोठ्या स्वरूपामध्ये आहे. भारत हा रशियाकडनं खूप मोठ्या प्रमाणामध्ये लष्करी साहित्य आयात करतो आणि लष्करी मदतीसाठी रशियावरती खूप मोठ्या प्रमाणावरती भारत हा अवलंबून आहे आणि त्याच्यामुळं भारताला रशियाला पाठिंबा देणं हे गरजेचं बनलेलं आहे असं म्हणायला पाहिजे. हा एक मुद्दा झाला. दुसरा मुद्दा म्हणजे की आपली जी भौगोलिक परिस्थिती आहे किंवा आपली जे राजकारण आहे, लोकल राजकारण, याच्यामध्ये एक घटना गेल्या महिन्यामध्ये अशी घडली, ती म्हणजे नो लिमिट नावाचा एक करार, एक प्रकारचा करार रशिया आणि चायनामध्ये झालेला आहे. म्हणजे रशियानं युक्रेनवरती हल्ला करणं याला चायना ऍक्सेप्ट घेणार नाही आणि चीननं तैवानवरती हल्ला करणं याला रशिया आक्षेप घेणार नाही. अशा प्रकारचा एक करार रशिया आणि चीनमध्ये झालेला आहे आणि त्याचबरोबर रशिया, चीन आणि त्याचबरोबर एक दुसरं आपलं शत्रू राष्ट्र ते म्हणजे पाकिस्तान हे या करारामध्ये देखील मला वाटतं सपोर्ट करणारं राष्ट्र आहे आणि रशिया, चीन आणि पाकिस्तान यांची एक आघाडी उघडली गेलेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे भारत हे असा विचार करतोय की जर रशिया, चीन आणि पाकिस्तान ही राष्ट्र आपल्या विरोधात जर गेली तर कदाचित आपल्याला खूप मोठ्या दुष्परिणामांना सामोरं जावं लागेल. शिवाय रशियानं आपल्याला जुन्या कालावधीमध्ये आपल्याला मदत केलेली आहे. रशियानं आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावरती युद्ध सामुग्री आणि लष्करी साहित्य पुरवलेलं आहे आणि म्हणून अमेरिकेबरोबर आपण गेल्या 10-15 वर्षामध्ये जवळ जात असताना देखील आपण भारतानं या वेळेला मात्र रशियाला जरी स्पष्ट शब्दामध्ये पाठिंबा असं म्हटलं नसलं तरी देखील अप्रत्यक्षरित्या पाठिंबा दिलेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. कारण कालच एक प्रस्ताव आणला गेला होता. हा प्रस्ताव UN मध्ये आणला गेलेला होता. अमेरिकेने तो प्रस्ताव आणला गेला होता आणि सगळ्यांनी त्याचा निषेध करायला पाहिजे होता. भारत हे देखील युनायटेड नेशन्सच्या सुरक्षा समितीचं अस्थायी असं सदस्य राष्ट्र आहे. या खरं तर जो प्रस्ताव आणला होता अमेरिकेनं, या प्रस्तावावरती मतदान घेण्यात आलेलं होतं आणि या मतदानाला भारत अनुपस्थित राहिला होता. काल या प्रस्तावावरती खरं तर अमेरिकेच्या बाजूनं पाठिंबा देण्यासाठी भारत उपस्थित राहायला पाहिजे होता, परंतु या प्रस्तावाला मान्यता द्यायचं दूर, भारत या प्रस्तावावरती रशियाला कुठल्याही प्रकारचं पाठबळ मिळणार नाही किंवा रशियाच्या विरोधात कुठल्या प्रकारची आघाडी उघडली जाणार नाही अशा पद्धतीनं या प्रस्तावावरती मतदान करण्यासाठी भारत उपस्थित राहिला नाही, तर रशियालाच त्यानं मदत केलेली आपल्याला पाहायला मिळतं. आज मितीला भारताची जी भूमिका राहिलेली आहे ती अप्रत्यक्षरित्या रशियाला मदत करणारी भूमिका राहिलेली आहे आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं की येत्या नजीकच्या कालावधीमध्ये अमेरिकेसारख्या पाश्चिमात्य राष्ट्रांकडनं भारतावरती कदाचित निर्बंध येतात की काय अशा पद्धतीची भूमिका आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये बघायला मिळते की काय अशा प्रकारची भीती मला वाटते. आणि म्हणून त्या योगानं मी असं म्हणतोय, त्या पद्धतीनं असं म्हणतोय, त्यामुळं मी असं म्हणतोय की अमेरिका ही अलीकडच्या कालावधीमध्ये आपल्याबरोबर मैत्री घट्टपणे करण्याचा प्रयत्न करत असताना अमेरिकेच्या मैत्रीला आपण न जागता आपण आपल्या जुन्या मित्राला सपोर्ट करण्याचं काम केलंय आणि त्यामुळं खरं तर ही अगतिकता आपल्या परराष्ट्र धोरणाची आहे.
ही आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये भारताची अगतिकता आहे की काय असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळं मी असं म्हणू शकतो की परराष्ट्र धोरणाच्या बाबतीमध्ये भारताची चांगलीच गोची निर्माण झालेली आहे. धन्यवाद. थँक्यू.